वर्षी गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2024 बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या वतीने बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानात 19 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे। यावेळी या महोत्सवाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक जयाजी नाथ, अशोक गुरखे, शिवसेना जिल्हा संघटक सरोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। या महोत्सवाअंतर्गत 19 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत विविध कला आविष्कारांचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या वर्षी देखील मी या कार्यक्रमाला आलो होतो, त्याचप्रमाणे यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे या गोवर्धनी ट्रस्ट मार्फत जो सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव साजरा होतोय आणि त्यालाही नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी बघितल्यावर मला अतिशय आनंद झालेला आहे। आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो वर्षानुवर्ष यशस्वीपणे कार्यक्रम होतो त्यामुळे या पूर्ण बेलापूर परिसराला एक वेगळी सांस्कृतिक ओळख मिळालेली आहे। त्याबरोबर नवी मुंबईला देखील ही एक वेगळी ओळख मिळालेली आहे। आणि या माध्यमातून, या महोत्सवाच्या माध्यमातून इथले स्थानिक कलाकार असतील, स्थानिक जे काही आपले स्टॉल्स असतील किंवा कारागीर असतील, कलाकार असतील, त्यांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे। आणि त्याचबरोबर जे प्रथितयश आणि उत्तमोत्तम असे कलाकार आहेत त्यांचे कार्यक्रम पाहण्याची देखील या लोकांना संधी मिळालेली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त बघून खरोखर मला आनंद होत आहे आणि या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा। गेल्या वर्षी देखील आपला महाराष्ट्रात पहिला आणि देशात 3रा क्रमांक होता। यावर्षी आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर आलाच, परंतु देशपातळीवर पहिला क्रमांक विभागून दिल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आपला 2रा क्रमांक देशात आलेला आहे। त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा आपण प्रगती केलेली आहे। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। आजपर्यंत जे आपल्याला यश मिळालेलं आहे ते इथले सर्व लोकप्रतिनिधी, इथले प्रशासन, इथला जे सपोर्ट करणारा मीडिया, इथला आणि विशेषतः नवी मुंबईकर नागरिक यांच्या माध्यमातूनच, प्रयत्नातूनच मिळालेला आहे। त्यामुळे ही संधी साधून आज मी इथे जमलेल्या तमाम महिलांना आवाहन केलेलं आहे की येणाऱ्या वर्षात देखील आपल्याला स्वच्छतेमध्ये असंच भरीव काम करायचं आहे आणि आपला जो निश्चय आहे पहिला क्रमांक मिळवण्याचा, तो निश्चयापर्यंत आपण सर्वांनी पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलं। मी संस्थेच्या वतीनं सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव याला सुरुवात झालेली आहे आणि कार्यक्रमात आपण बघितलं मोठा उत्तम प्रतिसाद मिळालेला आणि आता रोज हा कार्यक्रम होत राहणार आहे। येणाऱ्या 22 तारखेला श्रीरामाची महाआरती आणि दिव्यांची आरास होणार आहे। सर्वांना आपल्या माध्यमातून मी सांगते, संध्याकाळी 6:30 वाजता सर्व वधूवरांनी आणखीन महिलांनी इथे यावं आणि श्रीरामाच्या आरतीमध्ये सहभाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह प्रिया हजबँडचा रिपोर्ट, नवी मुंबई।